कोकण रेल्वे मार्गावरची बंद करण्यात आलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर ही ट्रेन लवकरात लवकर पुन्हा सुरू झाली नाही तर लोक आंदोलन उभं करण्याचा इशारा मनसेच्या शिष्टमंडळानं आज मध्य रेल्वे प्रशासनाला दिला। दादर रत्नागिरी पॅसेंजर कायमची रद्द करून त्याऐवजी दादर गोरखपूर ट्रेन सुरू करण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात कोकणवासियांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळानं आज मध्य रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांची भेट घेतली। या शिष्टमंडळात नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदीप देशपांडे, जितेंद्र पाटील आणि योगेश सावंत आदी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता। आपण पाहूयात मनसे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी नेमकी काय भूमिका मांडली। गेल्या काही वर्षापूर्वी कोविडसाठी ती गाडी दुसरीकडे नेण्यात आली म्हणून कायमस्वरूपी तिकडे ती करायची आणि इकडची गाडी दुसरी कुठली तरी त्या वेळापत्रकामध्ये द्यायची, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि कोकणवासियांना कदापिही मान्य होणार नाही। लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे ते आम्ही त्यांच्या कानावर घातलं की योग्य वेळी पुढच्या काही दिवसांमध्ये जर त्यांनी याच्यावर ह्या निर्णयावरती फेरविचार करून कोकणवासियांची सोय जर पुन्हा बघितली नाही तर मग आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनावर राहील, याची त्यांनी नोंद घ्यावी। जो इथे शहरात राहणारा कोकणवासी आहे त्याच्यासाठी आपण कुठली ट्रेन चालू करणार आहात एवढाच माझा प्रश्न आहे। आणि मला ह्याच्यात तुमच्या काय अडचणी नको आहे, आमची अडचण ही आहे, या अडचणीला तुम्ही सोल्युशन द्या। मुंबईतल्या